Hello, students. Now we are going to discuss the second section of the textbook, and in this second poetry section, we are going to discuss the third poem, that is The Inchcape Rock. This poem is written by the English poet, and the name of the poet is Robert Southey. Let us see the icebreakers on the front page. That icebreakers are here. Icebreakers means we have to break the ice, means we have to find the solution, we have to get the way, to find the way to reach to our destination. आपल्याला एखाद्या निश्चित ध्येयाकडे जाण्यासाठी आईस ब्रेक करणं म्हणजे मार्ग शोधणं, योग्य दिशा प्राप्त करणं, त्याला म्हटलेलं आहे आईस ब्रेकर्स. सो फर्स्ट question or activity in icebreaker section is prepare a word register related to marine life. Prepare a word register. Word register means here, word register means the words which belong to the same category, same group, same field, same section, same area. Such words are called word register. For example, तुम्हाला स्कूलच्या संदर्भात सांगायचं झालं असेल तर स्कूलशी रिलेटेड फाइंड आउट द वर्ड रजिस्टर्ड इन केस ऑफ स्कूल और स्कूल फील्ड. आता स्कूल म्हटल्यानंतर टीचर्स, हेडमास्टर, ऑफिस, स्टुडंट्स, क्लासरूम, स्टाफ रूम, etc. These words are called registered word related to school. In the same manner here in icebreaker we have to prepare a word register related to marine life. Marine life means watery life. वॉटरशी रिलेटेड, पाण्याशी संबंधित असणाऱ्या जीवनाच्या बाबतीत असणारे शब्द. फॉर एक्झाम्पल हिअर वन इज गिवन बाय देम सेलर. The word sailor is given by them. These sailors means those who travel by water. जलप्रवास करणारे, पाण्यातून प्रवास करणारे, त्याला म्हटलेलं आहे सेलर्स. आता सेलर्सशी रिलेटेड किंवा मराईन लाईफशी रिलेटेड असणारे इतर शब्द कुठले आहेत आता बघायचे आपल्याला. तर त्यासाठी बोट, शिप, सीशोर, कॅप्टन, सेलर्स, व्हायेजर्स म्हणजेच जलप्रवासी, क्र्यू मीन्स दोज हू ट्रॅव्हल बाय बिग शिप. मोठ्या जहाजाने प्रवास करणाऱ्याला क्र्यू म्हटलं जातं. तर हे झाले वर्ड रजिस्टर्स रिलेटेड टू सेलर्स. देन कम्स द फंक्शन्स ऑफ लाईट हाऊस आर. वन इज गिवन फॉर यू. द फंक्शन्स ऑफ लाईट हाऊस. लाईट हाऊस मीन्स व्हॉट? दीपस्तंभ. इन मराठी वी मे कॉल इट दीपस्तंभ, जो दिशा दाखवतो, योग्य दिशा दाखवतो. आता लाईट हाऊस मीन्स द हाऊस दॅट रिफ्लेक्ट्स लाईट फॉर द डिस्टंट शिप्स इन द ओसेन टू रीच टुवर्ड्स द पोर्ट. बंदराकडे येण्यासाठी समुद्रामध्ये दूर अंतरावरील जहाजांना बंदर ज्या दिशेला आहे ते बंदर या ठिकाणी आहे यासाठी दर्शवणारी एक लाईट, प्रचंड मोठी लाईट त्या ठिकाणी असते की अंतरावरून, दूर अंतरावरून समुद्रातून सुद्धा त्या जहाजाच्या पायलटला किंवा त्या प्रवाशांना दिशा कळते की आपल्याला या पोर्टकडे जायचं आहे. मग योग्य दिशा दाखवणारं ठिकाण त्याला म्हटलेलं आहे लाईट हाऊस. सो लाईट हाऊस, फंक्शन्स ऑफ लाईट हाऊस, वन इज गिवन टू यू हिअर टू शो द डायरेक्शन, टू शो प्रॉपर डायरेक्शन, दिशा दाखवणं. रिमेनिंग टू वी हॅव टू फिल अप. टू ॲडव्हाइस अबाउट द पोर्ट. टू ॲडव्हाइस अबाउट द पोर्ट, या दिशेला पोर्ट आहे, बंदर आहे, तर ते बंदर त्याच्या बाबतीत सल्ला देण्याकरता. आणखी टू कन्व्हे द सी शोअर ऑर लँड डिस्टन्स. टू कन्व्हे द सी शोअर, समुद्रकिनारा कोणत्या दिशेला आहे हे त्या लाईट हाऊसवरून त्या जहाजाच्या पायलटला किंवा कॅप्टनला कळू शकतं. म्हणूनसाठी लाईट हाऊसचा उपयोग केला जातो. अँड नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दॅट इज डिस्कस इन पेअर्स
various famous rocks in the world and mention the places where they are. हे जनरल इन्फॉर्मेशनसाठी आहे की बॅलन्सिंग रॉक कुठं आहे त्याचं प्लेस त्या ठिकाणी या नमूद केलेलं आहे. महाबलीपुरम इज द प्लेस वेअर बॅलन्सिंग रॉक इज फाउंड. रिमेनिंग 3 we have to fill up, and this type of question will not be asked to you, yet it is given in the photograph or activity is already solved for you. And now next activity, that is narrate in the class a story about someone who destroyed or spoiled someone else good work. एखाद्यानं दुसऱ्याचं चांगलं काम खराब केलं, वाईट केलं, अशी एखादी स्टोरी तुम्ही एकमेकांना एक्सचेंज करू शकता. फॉर एक्झाम्पल, एखाद्या विद्यार्थ्यानं अतिशय सुंदर हँडरायटिंग काढलेलं असेल, होमवर्क केलेलं असेल. इफ द स्टुडंट हॅज completed his homework with a good handwriting, and on the same handwriting another students may draw some wrong lines of red, black, blue color pens, so this is the spoiling of good work. Example of spoiling of good work. स्पॉईल करणं म्हणजे खराब करणं, वाटोळं करणं, नष्ट करणं अशा अर्थानं. पुढची ॲक्टिव्हिटी आहे डिस्कस इन पेअर्स अँड ग्रुप्स द फॉलोइंग एक्सप्रेशन. टेक द हेल्प ऑफ युअर टीचर. आता या ठिकाणी जे काय ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा एक्सप्रेशन्स आहेत ते एक्सप्रेशन्स त्याचं अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे. काय आहे या ठिकाणी एक्सप्रेशनमध्ये पहिल्यांदा बघा, ॲज यू सो सो शाल यू रीप. जसं पेराल तेच उगवेल. याचा अर्थ काय होतो? ॲज यू सो, सो म्हणजे पेरणे, सो शाल यू रीप, जे पेराल तेच उगवेल अशा अर्थानं. परत दुसरी आहे क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. क्राईम म्हणजे गुन्हा, गुन्ह्याला त्याची स्वतःची पनिशमेंट ही मिळतच असते अशा अर्थानं ती ॲक्टिव्हिटी आहे किंवा फ्रेज आहे. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. जे तुम्ही मनात चिंतता तेच स्वप्नात किंवा सत्यात उतरत असतं. म्हणजे आपली मानसिकता पॉझिटिव्ह थिंकिंगची असेल तर सकारात्मक विचारसुद्धा येऊ शकतात. अँड लास्ट वन इज दॅट, लास्ट सेकंड इज दॅट टिट फॉर टॅट. जशाच तसं, जो जसा वागेल, सभ्य वागणाऱ्याबरोबर सभ्य वागावं अशा अर्थानं टिट फॉर टॅट ही एक एक्सप्रेशन आहे. अँड द लास्ट वन दॅट इज एव्हिल डिग्स अ पिट फॉर अदर्स बट फेल्स इन टू द सेम. एव्हिल डिग्स, ते दुष्ट काय करतात? दुसऱ्यासाठी खड्डा खोदतात आणि ते स्वतःच त्याच्यामध्ये पडतात. येस, जर आपण इतरांसाठी चांगल्या गोष्टी करू तर आपल्यासाठी चांगल्या गोष्टी घडतातच. जर इतरांसाठी वाईट गोष्टी केल्या तर आपल्यासाठी सुद्धा वाईट गोष्टी घडतात. मग ह्या सगळ्या एक्सप्रेशनचं मिनिंग आहे काय? तर त्या ठिकाणी मी लिहून पण ठेवलेलं आहे. ऑल दीज प्रॉव्हर्ब्स ऑर एक्सप्रेशन्स ऑर इडियम्स कन्वे दॅट द सेम मिनिंग. इट मीन्स व्हॉइस इज ऑलवेज पनिश्ड इन द वर्ल्ड. व्हॉइस इज ऑलवेज पनिश्ड. व्हॉइस, स्पेलिंग ऑफ व्हॉइस VICE. व्हॉइस म्हणजे दुष्टपणा, दुष्ट लोकांना जगामध्ये नेहमीच शिक्षा मिळत असते. अँड व्हर्च्यू इज ऑलवेज रेवार्डेड. रेवार्डेड, त्याला बक्षीस बहाल केलं जातं किंवा सद्गुणांचा पुरस्कार केला जातो. सद्गुणांना सपोर्ट केलं जातं आणि दुर्गुणांना शिक्षा होतेच. असं या सर्व एक्सप्रेशनचं मिनिंग आहे. नाव लेट अस टर्न टुवर्ड्स द opening of the poem, that is first page. Opening of the poem, that is let us see the next page. Here on next page, that is where just wait for a minute. Let us see here on the next page, that is about the poem. We have already discussed about the poet, that he is Robert Southey, English poet. He was the son of draper. Draper means here cloth merchant. Draper means cloth merchant. Cloth merchant, कपड्याचा व्यापार करणारा
द पोएट वॉज एज्युकेटेड ॲट वेस्टमिन्स्टर स्कूल ॲट बॅलियल कॉलेज ऑक्सफोर्ड इन UK. He was a poet laureate of England from 1813 to 1843. ते एक राजकवी होते 1813 ते 1843 दरम्यान. राजकवी याचा अर्थ इंग्लंडमध्ये राजेशाही पद्धत आहे, आजही आहे. क्वीन व्हिक्टोरियापासून ती आजही पद्धत आहे. तर त्या राजघराण्यामध्ये राजदरबारामध्ये गायन करणारे कवी म्हणून त्यांना लॉरेट असं म्हटलं जातं. सम ऑफ हिज शॉर्ट पोएम्स लाईक द स्कॉलर, द बॅटल ऑफ ब्लेनहिम, बिशप हॅटो, द इंचकेप रॉक एटसेट्रा आर व्हेरी पॉप्युलर विथ द स्कूल चिल्ड्रेन. या जे काही पोएम आहेत टायटल आत्ता वाचलेले ह्या सगळ्या पॉप्युलर होत्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये. द इंचकेप रॉक इज अ बॅलड. इंचकेप रॉक इज अ बॅलड. बॅलड म्हणजे पोवाडा. पोवाडा अशा अर्थानं की ज्याच्यामध्ये शौर्याची किंवा एखादी कथा सांगितली जाते अशा अर्थानं गायली जाते तालामध्ये, ठेक्यामध्ये, स्वरामध्ये, सुरामध्ये. इट्स द स्टोरी ऑफ द 14th century अटेम्प्ट बाय द ॲबोट ऑफ ॲबरब्रटॉक टू इन्स्टॉल अ वॉर्निंग बेल ऑन इंचकेप. ही एक स्टोरी आहे 14व्या शतकातील प्रयत्न केलेला ॲबोट नावाच्या सभ्यग्रस्तानं. ॲबोट हा एक सभ्यग्रहस्थ असतो की तो एक प्रमुख असतो, मुख्य असतो, धर्मगुरूंचा प्रमुख असतो की त्याला ॲबरब्रटॉक या ठिकाणी राहणाऱ्या सर्व धर्मगुरूंचा तो प्रमुख असतो. आणि त्यानं काय केलं होतं, एक वॉर्निंग बेल इन्स्टॉल केली होती. इन्स्टॉल केली होती म्हणजे इथं चित्रामध्ये दाखवलं बघा, समुद्रामध्ये एक पाण्याचाच भाग आहे पण त्या ठिकाणी खडक थोडासा उंचीवरती आहे. ओहोटी जर सागराला आली तर तिथला खडक ओपन होतो. भरती आल्यानंतर तो खडक मात्र झाकला जातो. पण हेच जे अंतर आहे या ठिकाणी जिथं इंचकेप रॉक म्हटलेलं आहे, जिथं ही बेल अडकवलेली आहे, या ठिकाणी चित्रामध्ये आहे बघा इथं बेल दाखवलेली. तर हा जो काय भूभाग आहे साधारण समुद्र किनारपट्टीपासून 11 मैल किंवा 18 किलोमीटर आत असलेला भाग की जो पोर्टकडे येणारी जहाजं या ठिकाणी उंचवटा किंवा उंच असलेला खडक असल्यानं मोठ्या जहाजांकरता हा खडक धोक्याचा असतो. मग या धोक्याच्या ठिकाणावरून जहाजाने जाऊ नये म्हणून करता ॲबोट नावाच्या सभ्यग्रस्ताने ह्या उंच खडकावरती ज्यावेळेला समुद्राला ओहोटी येते त्यावेळेला एक मोठी घंटा अडकवलेली होती, सेट केलेली होती, फिक्स केलेली होती. आणि या घंटेच्या आवाजाने पाण्याला समुद्राला भरती आली असेल, वादळ सुटलं असेल, ही घंटीचा आवाज ऐकून पायलट किंवा कॅप्टन काय करायचे जहाजाचे, तो भाग त्या घंटीच्या बाजूपासून दूर अंतरावरून जहाज घेऊन जायचे. कारण का त्या ठिकाणी ते जे काही खडक आहे त्या खडकावरती जहाज अडकू शकतं म्हणून करता ते लोक स्वतः सुरक्षित स्वरूपात प्रवास करू शकत होते. धिस इंचकेप, a notorious sandstone reef about 11 miles 18 kilometer off the east coast of Angus. अँगस या कोस्ट किनाऱ्यापासून स्कॉटलंडपासून दूर असणाऱ्या साधारण 11 मैल किंवा 18 किलोमीटर अंतरावरती दौंडी या ठिकाणी अँड 5 ऑक्युपाईड बाय द बेल रॉक लाईट हाऊस. मग त्या दौंडी या ठिकाणी जे लाईट हाऊस होतं त्या लाईट हाऊसच्या पुढं समुद्रकिनाऱ्यापासून आत साधारण 18 किलोमीटर अंतरावरती हा उंच खडक असल्याने लाईट हाऊसकडे येणारी जहाजं त्यामध्ये अडकायची. आणि अडकलेल्या जहाजांना तिथे जे काही लुटारू असायचे दुसऱ्या जहाजांवरून येणारे ते लुटारू ते जहाजं अडकलेल्या जहाजांना लुटून न्यायचे. मग अशी ही इंचकेप रॉक ही स्टोरी आहे. सौदी वॉज इन्स्पायर्ड बाय द लिजेंडरी स्टोरी ऑफ पायरेट हू रिमूव्ड द बेल ऑन द इंचकेप रॉक प्लेस बाय ॲबोट ऑफ ॲबरब्रटॉक. आणि कवी सौदीचे आहेत हे स्वतः प्रेरित झाले आहेत या दंतकथेनं की ज्यामध्ये पायरेट्स हू रिमूव्ड, पायरेट म्हणजे तोतयागिरी करणारे किंवा चेचेगिरी किंवा त्याला आपण पायरेट म्हणजे जहाजांचे लुटारू त्याला पायरेट म्हटलेलं आहे की ज्यानं एक असा लुटारू होता की ज्यानं ती बेल स्वतः काढलेली आहे तिथली खडकावरची. का तर तिथं लोकांना कळू नये इथं खडक आहे, दुसऱ्यांची जहाजं इथं अडकावीत आणि अडकलेल्या जहाजांना लुटायला मला मिळावं असं या पायरेटला वाटायचं. म्हणून करता त्यानं ते इंचकेप रॉकवरती लावलेली
ॲबोट यांनी लावलेली ती बेल त्या पायरेटने काढली होती. द पोएम गिव्ज अस मेसेज अबाउट दोज हू डू रॉंग थिंग्स विल मीट विथ ड्यू पनिशमेंट. या कवितेतला मेसेज आहे, जे चुकीच्या गोष्टी करतात, जे चुकीच्या मार्गाने जातात, त्यांना शेवटी शिक्षाही मिळतेच. ज्या पायरेटनं ती इंचकेप रॉकवरती सेट केलेली, ॲबोट या सभ्यग्रस्ताने सेट केलेली ती बेल काढली, तोच पायरेट एका दिवशी त्याचंच जहाज भरकटतं आणि त्याच खडकावरती आदळतं आणि त्याला जलसमाधी मिळते. जर त्याच्या लक्षात आलं असतं इथं इंचकेप रॉक आहे, तर तो जहाज वळवू शकला असता. पण भरकटलेलं जहाज शेवटी त्याच इंचकेप रॉकवरती आदळतं आणि त्याला जलसमाधी मिळते. त्यानं दुसऱ्यांना लुटण्यासाठी या प्रकारचं कटकारस्थान करून तिथं इंचकेप रॉकवरची बेल काढून टाकली होती आणि तो स्वतःच त्यामध्ये अडकला होता. तर साधारण ही समरी आहे या पोयमची. तर आपण लाईन बाय लाईन पोयम पाहणार आहोत, द इंचकेप रॉक, इन द नेक्स्ट ऑडिओ.